तर ब्रेक नंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते आहे। निवडणुकीच्या आधी पंकजा मुंडेंना जब्बर धक्का बसलेला आहे। विनायक मेटेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडेंचा प्रचार करणार नाही असं सांगितलंय। पंकजांकडून कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप देखील विनायक मेटे यांनी केलेला आहे आणि म्हणूनच प्रीतम मुंडेंचा प्रचार मी करणार नाही असं देखील विनायक मेटेंनी जाहीर केलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधीच पंकजा मुंडे आणि मुंडे कुटुंबियांना हा एक मोठा धक्काच मानला जातोय। पंकजा मुंडे या प्रीतम मुंडे यांच्या भगिनी आहेत आणि प्रीतम मुंडेंचा मी कुठल्याही परिस्थितीत प्रचार करणार नाही, पंकजांकडून कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असा आरोप विनायक मेटेंनी केलेला आहे। या विनायक मेटेंच्या आरोपांना आता पंकजा मुंडे काय उत्तर देतात, त्यांची कशी समजूत काढतात हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल। महेंद्र कुमार मुधोळकर यावेळेस आमच्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। महेंद्र, आपण बघतोय पंकजा मुंडेंना खरं तर हा मोठा धक्का नक्कीच स्नेहिल, पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का म्हणलं तरी आता वावगं ठरणार नाही। आपण पाहू शकतो की गत लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील सर्वच घटक पक्ष मित्र पक्षांना एकत्रित करून महाआघाडी केली होती। त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर मात्र अक्षरशः यांचं छत्र तोडालं होतं। एकंदरीत पाहता 4.5 वर्षाच्या काळामध्ये शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या वाट्याला काहीच आलं नाही, फक्त नाराजीच आली आणि आता त्यांची खदखद कुठेतरी बाहेर पडताना आपल्याला सध्या तरी दिसते आहे। आज काल एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला की बीड जिल्ह्यात भाजप सोबत म्हणजे पंकजा मुंडे सोबत काम करणार नाही, मात्र महाराष्ट्रातील भाजप सोबत आम्ही सोबत राहू, खांद्याला खांदा लावून काम करू। पंकजा मुंडे हे कार्यकर्त्यावर अन्याय करतात, अत्याचार करतात असा गंभीर आरोप त्यांनी लावलेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे त्यांना हा निर्णय आता घ्यावा लागलाय। निश्चितच येणाऱ्या उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना मात्र आता जबर धक्का सहन करावा लागणार आहे। स्नेहिल, अगदी धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पंकजा मुंडेंसाठी अत्यंत महत्त्वाचा धक्का खरं तर म्हणावं लागेल आणि आता पंकजा मुंडेंनी विनायक मेटेंची समजूत काढणं देखील तितकंच गरजेचं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।